हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते. मी सीमा. स्वागत आहे तुमचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. तर इथे वाजलेले आहे सकाळचे 5:15 आणि मी आता बनवत आहे मुलांचा डब्बा. तर आज मी मुलांच्या डब्याला मसाला भेंडी बनवली होती आणि गरमागरम चपाती. तर शक्यतो साधी भेंडी बनवली की मुलं म्हणजे मोठा मुलगा शक्यतो खात नाही. त्याला म्हणजे भेंडी आवडतच नाही आणि मसाला भेंडी बनवली की मग तो आवडीने खातो. मग इथे मसाला भेंडी मी चिरून घेतली आणि फोडणीमध्ये जिरं, मोहरी, कांदा, ठेचलेलं लसूण आणि सोबतच शेंगदाण्याचं आणि तिळाचं जे कूट होतं तर ते मी यामध्ये घातलं आणि भेंडी उभी चिरली होती आणि त्याचे तुकडे केले होते. तर झटपट झाली, एका वाफेमध्येच भेंडी शिजून जाते. आणि आज पटकन अशी होणारी भाजी मला सकाळी सकाळी कराव्याशा वाटतं, तर त्यातलीच एक भेंडी आणि म्हणून मी आज ही मसाला भेंडी बनवली. तर त्याचं आवरलंय, त्याला पटकन मी नाश्ता दिला आणि त्याचा डब्बा देखील भरून घेतला आणि त्याला पाठवून दिलेलं आहे. आता आता मोठा मुलगा 6:30 ला घराबाहेर पडतो, तर लहाना जवळपास 7:20 बाहेर पडतो. त्याआधी मला दोघांचा टिफिन आणि नाश्ता वगैरे बनवून त्यांना खाऊन वगैरे डब्बा घेऊन पाठवावं लागतं. जोपर्यंत हे दोघांचं व्यवस्थित उरकत नाही आणि दोघंही घराबाहेर पडत नाहीत, तोपर्यंत मला किचनमधून काही मुभा नसते. पण असो, किचनमध्येच माझी जवळपास 70% कामं पडलेली असतात आणि तीच माझा जास्त वेळ खातात. तर इथे मी किचनचा ओटा आता क्लीन करतेय आणि गॅसवर मी चहाच्या भांड्यामध्ये पाणी ठेवले. त्यातलंच पाणी मी पिण्यासाठी घेणार आहे. ओल्या कपड्याने मी आधी किचनचा ओटा पुसून घेतला आणि स्प्रेने पुसून घेते. चपाती करत असताना ना माझा हात पिठाला लागला होता आणि बऱ्यापैकी पीठ सांडलं होतं किचनच्या ओट्यावरती. तर आता हा ओटा बघा मस्तपैकी पुसल्यानंतर किती फ्रेश वाटतोय, छान वाटतं असं केलं की स्वच्छ वाटतं जरा. तर आता हा ओटा पुसून झाल्यानंतर सिंकमध्ये देखील तेवढीच भांडी पडलेली आहेत. म्हणजे जी काही मी भाजी वगैरे बनवली होती ती कढईमध्ये आहे, पण रात्री हे जेवले होते आणि त्यांना उशिरा आले होते आणि त्यांना म्हटलं होतं की तुम्ही जेवून ते थोडंसं आवरून घ्या. तर त्यांनी ना थोडंसं भांड्यांमध्ये वगैरे थोडीशी काय आमटी भाजी वगैरे असेल तर तसंच ठेवले होते भांडे. तर मग मी तो कुकर आणि एक छोटंसं जो भांडं होतं, एक छोटी कढई, तर ती देखील आता घासायला काढलेली आहे. पिण्यासाठी पाणी घेतले मी काढून आणि आता इथे चहा ठेवते. गुळाचा चहा करतेय. सकाळी सकाळी ना नेहमी कोमट पाणी प्यावं. तर सकाळी सकाळी कोमट पाणी पिल्याने आपलं जे पोट असतं ते पूर्णपणे आतून स्वच्छ होतं आणि अंघोळ झाल्यानंतर पुन्हा एक ग्लास थंड पाणी प्यायचं. तर त्यामुळे काय होतं, पूर्ण दिवस आपला एनर्जेटिक राहतो. आपली बॉडी आतून मस्तपैकी तंदुरुस्त राहते आणि एनर्जी मिळते आपल्या बॉडीला. कारण की कसं आहे, आपल्या बॉडीचं पूर्ण फंक्शन हे जे काही चालतं ते स्मूथ चालण्यासाठी पाणी हा एक खूप महत्त्वाचा रोल प्ले करत असतो आणि म्हणून आपल्याला दिवसभरामध्ये भरपूर असं पाणी पिलं पाहिजे. आणि आता तर गरमीच सुरू आहे, त्यामुळे आपली बॉडी जास्तीत जास्त हायड्रेट ठेवणं गरजेचं आहे. तर इथे चहा झाला आणि आता पाणी देखील आलं होतं. जवळपास 6:45लाच पाणी येऊन जातं. तर चहा वगैरे झाल्यानंतर मी इथे लगेच मशीन लावून घेते. आता 7:30 पर्यंत जोपर्यंत मुलगा बाहेर पडत नाही तोपर्यंत ही किचनमधली कामं मी आता उरकून घेते. मशीन लावली की मग एका साईडला कपडे माझे होत राहतात आणि दुसऱ्या साईडला मी आता भांडी वगैरे क्लीन करून घेते. त्याचा डब्बा वगैरे भरून घ्यायचा आहे आणखीन मला. डब्बा वगैरे आता मी भरून घेते त्याचा. तर त्याला जास्त काही नाही, म्हणजे एक चपाती पुरेशी होऊन जाते आणि थोडीशी भेंडीची भाजी देणार आहे. ब्लॅक टी दिलेला आहे त्याला, तर थोडंसं काहीतरी तो बुडवून खाईल, चहा बिस्किट वगैरे. तर आता ह्याला हे सगळं भरून ठेवलं आणि त्याला सांगितलं की इथे तुझा चहा आणि टिफिन ठेवलाय की मग तो त्याचा आवरून हे सगळं घेऊन जाईल तो खाण्यासाठी आणि टिफिन देखील घेऊन जाईल बॅगेत ठेवण्यासाठी. त्याची काही जास्त तयारी वगैरे करावी लागत नाही. फक्त टिफिन वगैरे तयार करून, चहा वगैरे तयार करून कपामध्ये ओतून ठेवला की त्याचं तो आवरतं. आणि मोठ्याचं देखील तसंच आहे. म्हणजे थोडीशी मुलं मोठी व्हायला लागली ना की थोडी थोडी कामं आपली कमी कमी होत जातात. पण हे जे आपल्या मुलांचं जे बालपण आहे ना, ते आपण कुठेतरी हळू मिस करायला लागतो. तर इथे सगळी भांडी सिंकमधली बाहेर काढली आणि आता ही भांडी घासून घेते पटकन. त्याआधी मी काय करते, हा जो किचनचा सिंक आहे तो पूर्णपणे घासून घेते. सगळं खरकट वगैरे डस्टबिनमध्ये काढून घेतलं, कारण की आता कचरावाला देखील येण्याचा वेळ झालेला आहे. आणि आता हा बघा, आता याची तयारी चालू आहे. केस वगैरे आणखीन त्याने विंचरले नाहीत. त्याचं खाऊन वगैरे झाले, पाणी वगैरे पिईल, बॉटल वगैरे भरेल आणि मग हा निघेल. तर आत्ता वाजलेले आहेत जवळपास 7:15. तर 7:15 वाजेपर्यंत एकीकडे मी मशीन लावलेली आहे, मुलांचा टिफिन वगैरे झालेला आहे आणि आता भांडी वगैरे क्लीन केली की त्याच्यानंतर मी बाकीची कामं पडलेली आवरून घेईल. तर कुकर, कढई, त्याच्यानंतर पीठ मळण्याचा जो मोठा बाउल होता, तर तेच सगळं की सिंकमध्ये ठेवलं ना की ते सिंक असं एकदम असं भरल्यासारखं वाटतंय. तर ते हे सगळं क्लीन करून घेते.
आता हा लहाना गेला ना शाळेत, तर लहान असताना त्याला खूप छान पद्धतीने मी अशी तयार करायची, अंघोळ वगैरे घालून, युनिफॉर्म वगैरे त्याला तयार करून, तेल वगैरे लावून केस वगैरे विंचरायची मी आणि मस्तपैकी पावडर वगैरे लावून बॅग वगैरे अडकून त्याला शाळेमध्ये घेऊन जायची. शाळा काही जास्त लांब नाहीये, आमच्या कॉम्प्लेक्सच्या समोरच आहे आणि मस्तपैकी आम्ही दोघं जण मस्त एन्जॉय करत करत त्याला शाळेमध्ये सोडवायची. खूप साऱ्या गप्पा गोष्टी व्हायच्या. आता कसं आहे, मुलं थोडी थोडी मोठी होत चाललेली आहेत आणि ह्या गोष्टी आता कुठेतरी हळू मनाच्या कप्प्यातून या आठवायला लागतात. तर छान वाटतं असं आपल्या मुलांचं बालपण वगैरे आठवून. तर इथे मी सगळी भांडी घासून झाली आणि आता ही रात्री बघा घासलेली इतकी भांडी जी होती बास्केटमध्ये पडली आहेत. तर म्हटलं पहिली ती भांडी लावून घेते, म्हणजे ही जी घासून ठेवलेली भांडी आहेत ती मग या बास्केटमध्ये ठेवेल आणि निथळत राहतील ही भांडी. तर काल रात्री मी बऱ्यापैकी म्हणजे हे जे आपले डाळी वगैरे ठेवायचे जे डबे आहेत ते घासून ठेवले होते, तर सुकले आणि ते एका साईडला सकाळीच मी काढून ठेवले आणि याचे झाकण वगैरे. आता भांडे ना पहिले पटकन असे सॉर्ट आउट करून घेते, म्हणजे लावायला पटापट इझी पडतील मला. आता हे सगळे ग्लास कप वगैरे सगळं मी सेपरेट केलेलं आहे. त्याच्यानंतर चमचे, वाट्या, डिश, ताट, तर हे सगळं आधी लावून घेते आणि मग हे जी बास्केट रिकामी झाली की त्यामध्ये ही भांडे ठेवून देणार आहे. तर बघा एवढी भांडी होती आणि ही सगळी भांडी आता मी लावून टाकलेली आहेत आणि ह्या ओट्यावरती आणखीन जी भांडी आहेत ती आता या बास्केटमध्ये ठेवते. ओली भांडी कधीच नाही लावायची ट्रॉल्यांमध्ये, नाही तर मग झुरळ झालीच समजा. आता ही सगळी भांडी मी लावून झालेली आहेत माझी आणि आता ही सगळी भांडी यामध्ये ठेवते. तर काल ना मी माझ्या मम्मीला फोन केला होता आणि असंच सहज इकडचं तिकडचं आमचं बोलणं झालं आणि मग ती अचानकपणे म्हणाली की गॅसचा ज्यावेळेस सिलेंडर वगैरे तुम्ही घेता त्यावेळेस सिलेंडर व्यवस्थित चेक वगैरे करून घेत जा, कारण की त्यांच्या एरियामध्ये ना काही घटना घडली, तर तीच मला काल सांगत होते. तर सिलेंडरचा ब्लास्ट झाला आणि ती जी बाई आहे ज्या घरामध्ये जो ब्लास्ट झाला, तर ती बाई ना रेंटवर राहत होती आणि रेंटवर राहत असताना तिचा सिलेंडर संपला म्हणून ती घर मालकाकडे गेली आणि त्यांना सांगितलं की सिलेंडर लावून द्या म्हणून. एकटीच राहत होती ती बाई तिच्या 4 मुलांसोबत, 3 मुली आणि 1 मुलगा असं काहीतरी होतं तिला मुलं. आणि सकाळी सकाळी घाई गडबडीमध्ये ते घर मालक जे होते ते देखील आले आणि त्यांनी सिलेंडर लावून दिला घाईमध्ये आणि तो चालू करून देखील बघितला. तर चालू जसा केला त्यांनी तसा तो सिलेंडरचा ब्लास्ट झाला, स्फोट झाला खूप मोठा आणि त्यामध्ये ते जे घर मालक होते तर त्यांचा त्यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि ती जी बाई आहे ना तर ती बाई केएम मध्ये ॲडमिट आहे. तर अशा प्रकारे आपण महिला आहोत ना, तर आपल्या महिलांनी खूप काळजी घेतली पाहिजे किचनमध्ये काम करत असताना. जर तुम्हाला सिलेंडर वगैरे लावता येत नसेल तर कुठलंही काम घाई गडबडीमध्ये नाही करायचं, कारण की घाई गडबड केले ना तिथेच आपला घात होत असतो. तर खूप साऱ्या अशा गोष्टी असतात किचनमध्ये काम करत असताना, तर त्या आपण व्यवस्थितपणे सर्राईतपणे त्या हाताळल्या पाहिजेत. आणि ती जी बाई आहे तिची मुलं देखील काही मोठी नाही आहेत, काहीतरी 3री 4थी 5वीला अशा टाईपमध्ये मुलं ती शिकत आहेत. आणि आता ही जी ब्लास्टमध्ये ही बाई जी भाजली आहे तर ती खूप सिरियस आहे आणि ती केएमला ॲडमिट आहे. तर म्हणून ना आपण गृहिणी कुठलंही काम करत असताना थोडंसं काळजीपूर्वक करा आणि सिलेंडर घेत असताना थोडंसं चेक वगैरे करून घेत चला. आता तसं बघायला गेलं तर आमच्याकडे ना सिलेंडर आहे, पण आम्ही ना तो गॅस गिझर वापरतो बाथरूममध्ये पाणी गरम करण्यासाठी आणि किचनमध्ये गॅसची पाईपलाईन आहे, त्यामुळे गॅसची पाईपलाईन जरी असली तरी तितकं सांभाळून काम करावं लागतं. तर इथे मी सगळं आवरलं आणि आता वाजत आलेले आहेत 7:30 होऊन गेलेले आहेत. झाडांना वगैरे पाणी घातलं आणि फिल्टरचं पाणी मी बाउलने भरून माठ भरून ठेवलं. दिवसभर थंडगार पाणी छान वाटतं माठातलं प्यायला. आणि आता इथे हॉलमध्ये येऊन हे सगळे सोफ्याचे कवर वगैरे झटकून घेते, झाडू वगैरे मारून घेते आणि मग नंतर बाकीची उरलेली कामं करते. तर किचनमधली सगळी साफ स्वच्छतेची कामं एकदा का करून झाली ना की मग नंतर झाडू वगैरे मारून अंघोळ वगैरे करायला मी रिकामी होते, कारण की ही सगळी कामं जी आहेत साबण लावून क्लीन करण्याची, त्याचबरोबर धूळ वगैरे काढण्याची कामं अंघोळीच्या आधीच केलेली बरी वाटतात मला. तर इथे सगळं सोफ्याचं कवर झटकल्यानंतर एवढी धूळ पडली होती खाली की असं वाटत होतं की खरंच काय म्हणजे एप्रिल मेचा उन्हाळा चालू आहे की काय, इतकी धूळ वगैरे पडली होती. झाडांना देखील पाणी घालून दिलं, कारण की आता उन्हाळा थोडासा आता वाढत चाललाय आणि झाडांना देखील 2 वेळा पाणी टाकण्याची गरज वाटते मला.
तर 2-3 दिवसापूर्वी ना मी कच्चे टोमॅटो आणले होते आणि त्या कच्च्या टोमॅटोची चटणी मला फार आवडते, आंबट तिखट अशी. पण नंतर मग माझ्या लक्षात आलं तेव्हा हे टोमॅटो आता थोडे पिकत चालले होते, तर म्हटलं की चला आता याची चटणी बनवून टाकूया. तर कांद्यामध्ये व्यवस्थित फ्राय केलं, हळद तिखट मीठ आणि शेंगदाण्याचं भरड यामध्ये ही मी ह्याची टोमॅटोची चटणी बनवते. खूप छान लागते चवीला. अगदी एका वाफेमध्ये शिजून तयार होते आणि ही चटणी झाल्यानंतर यावरती मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. जर यामध्ये ह्याची लसणाची आणि कांद्याची पात जर घातली ना, अप्रतिम अशी चटणी लागते. तर इथे मी पुन्हा सगळं आवरलं माझं आणि आता इथे किचनमध्ये आलेली आहे आणि किचनमध्ये ही जी भांडी वगैरे मी तर सकाळी लावली होती, पण आणखीन थोडीशी भांडी जी मी नंतर या बास्केटमध्ये ठेवली होती, तर ती देखील लावून घ्यायची आहे. तर उगाचच मी किचनमध्ये इकडून तिकडे फिरतीये, काही समजत नाही काय करायचंय ते. तर मग इथे ना सामान भरून घ्यायचंय. तर हे जी 10 किलो तांदळाची जी गोणी होती, तर ही मला आता त्या डब्यामध्ये घालायची आहे. म्हणजे ओतून घ्यायचंय हा तांदूळ. तर ही तांदळाची बॅग आहे, या डब्यामध्ये घालून घेते, म्हणजे सारखंच मला ही गोणी वगैरे उघडावी लागणार नाही, ही बॅग उघडावी लागणार नाही. तर तांदूळ वगैरे यामध्ये घालून घेतले आणि यामध्ये ना मी एक असा कप ठेवलेला आहे, मेजरिंग कप. तो एकच कप मी एकदा सकाळी जर लावला तर त्याच्यात एकदम थोडासा भात उरतो आणि मग पुन्हा मग अर्धा कप मी रात्रीचा कधी मला गरज वाटली तर मी लावते. एका साईडला भात लावलाय आणि दुसऱ्या साईडला मिक्स डाळ बनवून घेते, म्हणजे माझं स्वयंपाकच तयार होईल. सकाळच्या चपात्या आहेत, टोमॅटोची चटणी बनवलेली आहे आणि मिक्स डाळ आणि भात. आणि आत्ता वाजत आलेले आहेत जवळपास 12 वाजून 40 मिनिटं झालेली आहेत आणि या 12 वाजून 40 मिनिटामध्ये मी हा कुकर लावलेला आहे, कारण की आता मुलगा देखील शाळेमधून येईल. आणि आता हे देखील आले होते ग्राउंडमधून, त्यांनी देखील अंघोळ वगैरे केली आणि येताना त्यांनी कलिंगड आणलं होतं. तर खूप गरमी वाढलेली आहे, तर मला ना हे कलिंगड बघताच खावंसं वाटलं. तर पटकन मी काय केलं, ते धुतलं आणि याला आता चिरून मी काय करते, थोडंसं यातील कलिंगड मी खाऊन घेणार आहे. आता गरमी म्हटलं की सीजनल फळं मार्केटमध्ये भरपूर आलेली, जसं की कलिंगड म्हणा, खरबूज म्हणा, द्राक्ष म्हणा. तर आमच्या घरामध्ये शक्यतो कलिंगड आणि खरबूज हे ज्याचं प्रमाण जास्त येत आहे आणि सोबतच संत्र्या वगैरे देखील येत आहे. तर सीजनल फळं खावीत, यामध्ये भरपूर असे मिनरल्स असतात जे आपल्या शरीरामध्ये कमतरतेची झीज जी असते, कमी जी असते ती भरून काढत असतात. तर इथे ना माझं सगळं आवरलं आणि आता मी हॉलमध्ये पुसून घेते. तर बाकीचे सगळे बेडरूम पुसून घेतले आणि आता हॉलमध्ये आलेली आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर, पुसून झाल्यानंतर आमचं जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर पुन्हा मी किचनमध्ये आले आणि आता किचनचा ओटा साफ करते. तर जवळपास मी आता हा दुसऱ्या ते तिसऱ्या वेळा हा किचनचा ओटा साफ करते दिवसभरातून. म्हणजे वेळ कसा जातो आपला, तर हा असा चाललेला आहे. थोडी छोटी छोटी कामं जी असतात ना, जी आपल्याला समजत नाही आणि आपण असं गृहीत धरतो की हे काय लगेचच होऊन जाईल. पण असं लगेचच होऊन जाईल तर तीच कामं आपला वेळ खातात. तर दुपारी हे काही आमच्याबरोबर जेवणामध्ये जेवायला नव्हते, तर मग आता त्यांनी जेवण वगैरे केलं आणि त्यांनी दही मागितलं मला, की गोड दही दे म्हणून. तर साखरेमध्ये आता हे दही मिक्स करून देते मी. तर घरचं दही बघा किती मस्त घट्टसर असं लागलेलं आहे आणि मी थोडंसं ताक घेणार आहे. तर छान वाटतं असं गरमीच्या सीझनमध्ये असं ताक वगैरे प्यायला. आता या सीझनमध्ये गरम हवा चाललेली आहे, उन्हाळ्या वगैरे लागतात बऱ्याचशा महिलांना, पुरुषांना देखील लागत असतील. तर मग त्यांनी ना सीजनल फळं खात जा, आहारामध्ये शरबत वगैरे घेत जा, सब्जाचं प्रमाण ठेवत जा, जास्तीत जास्त पाणी पीत जा, ताक वगैरे पीत जा. याने काय होईल, आपलं शरीर थंड राहण्यास मदत होईल. आणि उन्हाळी वगैरे लागणे, जसं की आपलं नाकातून रक्त वगैरे येणे, जळजळ होणे, तर ते प्रमाण आपण हे जी अशी फळं वगैरे खाल्ली किंवा ताक वगैरे जर घेतलं तर त्याने आपलं शरीर थंड राहण्यास मदत होते आणि उन्हाळी लागत नाही. तर जेवण झाल्यानंतर इथे पुन्हा ही थोडीशी भांडी पडलेली, तर म्हटलं आता लगेचच ही घासून घेते, नाही तर मग पुन्हा भांड्याचा ढीग पडेल. आता हे सगळं आवरून घेतलंय. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी भरपूर काही शेअर केलं. तर आजचा ब्लॉग जर तुम्हाला 1% जरी आवडत असेल ना, तर प्लीज एक लाईक देत चला आणि हो, शेअर करून सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तर आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच. भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.